धन्यवाद प्रवीण दादा. तर 4 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू बिमार, अगदी अतिरिक्त हाईट फॅक्टर आहे चेंडूमध्ये 55 दर्शक बिमारला चेंडू, त्यानंतर चौकार 1+4 या बॉलवरती येतील 4 धावा. सेकंड राऊंडची पहिली मॅच गावदेव बुर्दुल त्यांच्या अगेन्स्ट. तुम्ही पाहताय रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन टीम त्यांना फाईट करते. पहिला चेंडूवरती बिमार लाईन तर 4 धावा आल्या. भन्नाट वेग, परंतु दिशेवरती नियंत्रण नाही आहे. गती अतिशय चांगली होती चेंडूमध्ये, परंतु अगदी उजव्या लाईनच्या भरपूर बाहेर पिचिंग हा चेंडू. वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव धावफलक्यावरती ॲड होतं. फ्री हिट कायम असेल पण ते दर्शवत आहेत. आणि एक चेंडू न फेकता 6 धावा त्याने खर्च केल्यात. हा चेंडू पाहावा लागेल चांगल्या लेंथ वरती. ह्या अगोदर चेंडूवरती देखील असंच काही ते प्रयत्न होता, अतिरिक्त गती देखील मिळाली होती, परंतु चेंडू अगदी दिशेवरती नियंत्रण नव्हतं. परंतु ह्या चेंडूवरती चांगल्या टप्प्यावरती यांनी चांगल्या लेंथवर चेंडू फेकी केला. डॉट बॉल आलाय बॉलिंग करता असताना बॉलिंग ट्रॅकवरती. तुम्ही पाहताय तेजस पाडेकरला सलामीची जोडी मैदानावरती टीम गावदेव बुर्दुल टीम. ती स्ट्राईकला बॅट्समन सुधीर पाटील, नॉन स्ट्राईक गेनला बॅट्समन महेश पाटील. आणखी एक फुल टॉस म्हणून फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. 2 क्षेत्ररक्षकामध्ये शरद जरूर लागले चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये पण चेंडू अडवण्यात येईल तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती मिळत असताना दुहेरी अंकणे टीम पुढे सरसावत असताना सुधीर पाटील आणि महेश पाटील गावदेव बुर्दुल टीमची टोटल धावसंख्या 8 या आकड्यावरती. हा चेंडू उंच गेलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करत असताना येथे मध्ये सुरेख झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. फिल्डर त्या ठिकाणी होते विघ्नेश देशेकरनं टिपलाय झेल आणि सुधीर पाटीलचा संपुष्टात आलाय खेळ. पहिल्या धक्का टीम गावदेव बुर्दुलला. स्पीडअप न थोडा सामना केल्याचा. अजय बॉम्बेच्या बॅट मध्ये आल्या बॅटला उडवलाय, बॉलला उडवलाय. सरळ डीप विकेटला क्लिअर केला फटक्यानं. मिळतील या बॉलवरती 6 धावा. अजय बॉम्बेनं हिरादे स्पष्ट केलं. ओव्हरपिच पदीचा पहिला चेंडू डीप विकेटला क्लिअर केला फटक्यानं. आणखी एक फुल टॉस त्याच दिशेनं जो मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. मात्र थांबत नाहीये या 2 षटकाराच्या मदतीने टीमची टोटल. तर लक्ष्मण शेठ पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. ते लक्ष्मण शेठ पाटील यांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. निश्चित आणि भरपूर काही मेहनत या स्पर्धेसाठी लक्ष्मण शेठ पाटील यांची. यस डेफिनेटली भरपूर काही अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी आणि या संघाला ज्यांचं दमदार योगदान आम्हाला लाभलंय त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. यावर व्यासपीठावरती साहेब आपलं सहर्ष स्वागत. हा चेंडू खाली राहिला. समर इन डिलिव्हरी चेंडू बॅटचा
संपर्क होत नाहीये. टॉट बॉलची सांगता शेवटचा चेंडू डॉट फेकलाय, शेवट गोड केलाय. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी बुर्दुल टीमच्या पहिल्या ओव्हरच्या अगेन्स्ट 20 धावा, एक गडी जरूर गमावलाय, परंतु जी धावसंख्येची गती हवी होती, जो फ्लाइंग स्टार्ट निर्माण करायचा होता तो फ्लाइंग स्टार्ट निर्माण झाला आहे. कारण की 20 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये उभारल्यात. संगम आपण ॲग्री असाल तर टॉस करूया का? संगम राजे, संगम आपण ॲग्री असाल तर टॉस करून घेऊ का दोघांचा? जर आपण राजी असाल तर लगेच टॉस देखील करून घेऊ, जर असाल रेडी तर. तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 20 धावा लागल्या. धावफलकावरती खेळाचं पहिलं सत्र सुरू असताना सेकंड इनिंगची पहिली मॅच गावदेवी बुर्दुल त्यांच्या अगेन्स्ट सिगलतोर संघ तुम्ही पाहताय. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज निकेश गडगेला पाहताय. आकुट टाईपमध्ये शॉर्टलाईन डिलिव्हरी होती. कॉटन बॉलची संधी, शतरक्षक स्वतः गोलंदाज पुढे सरसवलाय. येथे मात्र काय घडेल, जेल सुटल्या त्यानंतर डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंतानं रेफर केलाय. त्या लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. एक संधी जरूर गमावली, दुसऱ्या संधीमध्ये फलंदाज बाद आहे की नाही ॲक्शन रिप्लेमध्ये जेव्हा तेवढा अंपायरला रेफर केलाय. तर आपण पाहू शकाल संजय दादा म्हात्रे मैदानाची पाहणी करत असताना दमदार त्यांचं योगदान. आपलंही सहर्ष स्वागत. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. नॉट आउट. फलंदाज सॅप हा एक धाव या बॉलवरती येते. टीमची धावसंख्या पुढे जात केनी साहेब असताना पण भरपूर मेहनत घेत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत. 21 धावा धावफलकावरती. त्याला स्पीडअप करा, थोडा वेल कमी आजच्या दिवसामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असं निकेश गडेला कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. हा चेंडू सरळ बॅटनं ऑन दी राईट. शतरक्षक आहेत वायडिश लॉंग ऑफ मध्ये. पहिल्या टप्प्यावरती फील्ड चांगली झाली आहे, फक्त सिंगल धाव. ज्या वेगानं चेंडू आला होता तितक्याच वेगानं चेंडू बाउंड्री लाईन गेला ट्रॅव्हल झाला होता आणि तोपर्यंत अवधी होता एक धाव घेण्याचा. एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते एकंदरीत 22 या आकड्यावरती. अजूनही सलामीचा फलंदाज महेश पाटील, त्याला साथ देतो अजय बॉम्बेनं आलेल्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकल्या होत्या. संघाला अगदी चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं. आणि सूचना येते आमच्यापर्यंत मॅच आजच खेळली जाईल. जो रोंजन आणि तलोजी मजकूर जो सामना सेकंड राऊंडची सेकंड मॅच ती आजच खेळवली जाईल अशी स्ट्रिक सूचना आमच्यापर्यंत येत्या. हा चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून सीमा पार चौकार. तर याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी आदरणीय अमित ठाकूर रोडपाल यांचे शुभागमनाची विनंती असेल, आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल.
मॅच के लक्ष केंद्रित करूया, कारण की लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. चेंडू या ठिकाणी जातो आहे लॉंग ऑफ मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे, थ्रो फ्री तितकी चांगली आहे. ऑन दी स्टंप थ्रो आलाय, फक्त एकच धाव. दुसऱ्या स्पेलचा खेळ समाप्त, 2 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्या 28 चांगलं कमबॅक या षटकामध्ये आलं. निकेश गडगेच्या माध्यमातून एक विकेट देखील आली, ती म्हणजे बॅट्समन अजय बॉम्बेची. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त 8. आणि त्यानंतर एक विकेट. इकॉनॉमिकल स्पेल पाहिला आपण ते बॉलिंग करत असताना निकेश गडगेच्या माध्यमातून. रोशन साईड स्पोर्ट चिंतन आता थोडंसं खेळामध्ये वापसी करतोय सामन्यामध्ये, कारण की पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 20, या षटकामध्ये 8. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 राकेश पडू शकाल, उंच गेला चेंडू, लांबी कमी आहे. छत्रसेक जज करतो आहे, लॉंग ऑफला झेल सुटलाय. येथे मात्र पाहिलं गेलं तर जीवनदान बॅट्समन प्रतीक कोपरकरला या ठिकाणी जीवनदान या ठिकाणी पाहिलं गेलं तर सहज साधा झेल होता. भले पाहिलं गेलं तर उंची जास्त होती, जजमेंट अतिशय अचूक टिपलं होतं, परंतु झेलला स्वीकारता आलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे जीवनदान प्रतीकला. त्यानंतर 1 धाव देखील या बॉलवरती आली आहे. स्ट्राईक देखील मिळतं बॅट्समन आता सलामीचा फलंदाज महेश पाटीलला. महेश पाटीलने 2 चेंडूचा सामना केला, फक्त 2 धावा आपल्या टीमसाठी उभारल्यात. स्विच इट. आणि ते मात्र पाहिलं गेलं तर यशस्वी झाला नाहीये. चेंडू शरीरावरती आदळलाय, पण ते इशारा करतात लेग बायच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. तर धावफलकावर धाव आहेत. एकंदरीत पाहिलं गेलं तर 31 या आकड्यावरती महेश पाटील स्ट्रायकर यांवरती आलेत. तर आपण या ठिकाणी मधुकर केनी साहेबांना पाहतोय. ओ या ठिकाणी +4 आहे की काय? येस, डेफिनेटली किस्मतचा पंजा या ठिकाणी मिळेल. मधु केनी साहेब या ठिकाणी ऊसाच्या रसाची व्यवस्था करत असताना नको, तुम्ही चांगली सेवा करता, प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याला मान सन्मान देता, त्याच्यानंतर ती जबाबदारी नाश्त्याची जबरदस्त करता. तुमचं मनापासून स्वागत. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर +4 4 धावा नशिबाची साथ लाभते गावदेवी बुर्दुल टीमला. टीमची टोटल आता मात्र पुढे जात असताना पुन्हा एकदा वेग घेतला धावसंख्येनं. 36 धावा. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. शतरक्षक जज करतो मिड ऑफला, आणि ते माझा चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. 3रा धक्का बसलाय गावदेवी बुर्दुल टीमला. धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती. तर नवीन फलंदाज भूषण पाटील ॲज अ बॉलर म्हणून टीममध्ये एंट्री झाली होती, परंतु आता बॅटिंग देखील अतिशय चांगली करतोय. सध्या जर TDPLमध्ये देखील त्याची वर्णी लागली होती. आणि त्यानंतर हा चेंडू अतिशय खोलात टाकलाय, आणि ते मात्र मिळतं सिंगल धाव. भूषण पाटीलची ओळख आहे गोलंदाजी, आणि अगदी ॲज अ बॉलर म्हणून टीममध्ये इन झाला होता. त्यानंतर बॅटिंग देखील आता चांगला करतोय. टीम गावदेवी बुर्दुलसाठी अष्टपैलू कामगिरी करतोय भूषण पाटील. टीमची टोटल पुढे जात असताना 37 धावा धावफलकावरती लागल्या केल्यात. राकेशनं 1 चेंडू खराब फेकलं, त्याचा अपघात वगळता आत्तापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. +4 अशा या धावा आल्या होत्या. स्विंग अँड कट, स्विंग अँड मिस तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने वलंग घेतलं चेंडूनं. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. आता मात्र 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तर याच दरम्यान आमचे मान्यवर प्रेम म्हात्रे यांचे शुभ आगमन विनंती असेल पण या तिथे कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. हा चेंडू गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक पाठला करताय, चेंडूला अडवलं जाईल. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. अभिषेक त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून 2 धावा
आपल्या टीमसाठी डिफेंड केल्या जातात. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या जातात. गावदेवी बुर्दुळ टीमच्या स्कोरकार्डवरती प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 3 गडी बाद 39. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये आलं 39. अजूनही शेवटचा अंतिम स्लोगर षटक बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश आदईकर. विघ्नेश देशेकर. विघ्नेश देशेकर तर निवृत्ती भोईर या देखील विनंती असेल. पण या अतिथी कक्षामध्ये भूषण पाटीलनं बॅटचा फेस खोललाय. मी म्हटलं होतं ॲज अ बॉलर एंट्री झाली होती, परंतु फलंदाजी आता भरपूर चांगली करतोय आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स सध्या देतोय गावदेवी बुर्दुळ टीमसाठी हा फलंदाज भूषण पाटील. बुर्दुल आणखी एक काप ट्रॅकर उडवलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक जज करतात. डीप विकेटला झेल टिपलाय, फलंदाज बाद. तर याच दरम्यान आपण सन्माननीय निवृत्ती बुवा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन दिले. साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. संतोषजी राजे यांचे शुभागमन झाले. विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. तसेच साईराजे आपण देखील असत आपण देखील या एक जबरदस्त आवाज. तसेच मयूरराजे आपण देखील व्यासपीठावरती या. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर भूषण पाटीलनं एक आक्रमकता फटका दाखवला, त्यानंतर आणखी एक फटका केल्याचा होता, परंतु बाद झालेत. कारण की अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी होता. येणार प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं देखील गरजेचं होतं आणि ते करत असताना बाद झालं. परंतु अभिनय आता बॅटचा फेस खोलला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शतशक तैनात आहे. वाडिश लॉंग ऑफ मध्ये सरळ निकेश गडगेच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि झेलला कॅरी केलं. फलंदाज बाद होतात. आणखी एक धक्का टीम गावदेवी बुर्दुळ टीमला. पहिल्या बॉलवरती षटकावर धावसंख्या 45 झाली होती. मी म्हणेन बुर्दुळ टीमला ट्राय करायला पाहिजे होती. कदाचित 50च्या पुढे जाणं गरजेचं असेल. तिथून फाईट होईल. चांगलं गोलंदाजांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण होईल धावसंख्या डिफेंड करण्यासाठी. त्या अनुषंगानं येणाऱ्या 3 बॉलवरती एकाच मोठा फटका. टोटल 45 झालेत, 45 बनल्या गेल्यात आणि पाहिलं गेलं तर इथून ट्राय करायला पाहिजे. तर निवृत्ती बुवा यावं आपण व्यासपीठावरती. आपला मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण आला, स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं पुन्हा एकदा मनापासून पुढच्या वारसेला आपल्याला खूप खूप शुभेच्छा. ते 45 बनल्या गेल्यात. कदाचित 50+ धावसंख्या गावदेवी बुर्दुळ टीमची ताकद आहे गोलंदाजी. त्या अनुषंगानं एखादा मोठा फटका गरजेचा. ऑन साईडला वलवला गेला हलक्या हातानं. प्रत्येक कोणती चान्स घेत नाहीये, फक्त सिंगल धाव. तर प्रत्येक स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय. 4थ्या क्रमांकावरती आले होते. आता मात्र एक मोठा फटका मी म्हणेन खेळाडू कक्षामधून अपेक्षा असेल. बॅट्समॅन प्रतीक करणं तो मोठा फटका येईल का. हा चेंडू क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि येथे मात्र पाहिलं गेलं तर 6वा विकेट गावदेवी बुर्दुळ टीमला लागला. 6वा झटका. दाफलकावर धावा आहेत त्या 46.
नीलकंठ पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक धनादेश आलाय, त्यांचे देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. शेवटचा बॉल आक्रमण, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्यांना त्या लॉंग ऑफ मध्ये निकेश त्या ठिकाणी झेल आणखी एक कॅरी केला. आता मात्र निकेश तब्बल आतापर्यंत 4 झेल टिपल्या मास मध्ये. टॉस करावा तर टॉस केला जाईल. तलोजे मस्कूर, गाथा 11 तलोजे मस्कूर विरुद्ध ACC रोहिंजन. प्रेम पाटील, प्रेम रतन धनपाय आहे कुठं? तर सन्माननीय सुमित पाटील साहेब रोहिंजन यांना विनंती असताना आपण व्यासपीठावरती यावं. सचिन कडू यांनी आज 6 बॉलमध्ये 10 धावा वाचवल्या, 1 बॉलमध्ये 1 वाचवली. आज 10 वाचवल्या, कधी उद्या 20 पडतील असं ते स्वतः सांगतायत. आज कुठं दिवस आहे माझा? तो धन्यवाद अतुल, धन्यवाद आकाश. चलेंगे मैच की तरफ. जीत के लिए लक्ष्य है टोटल 24 गेंदों में 46 रनों का टारगेट है. 47 रन माफ कीजिएगा, 46 का यहाँ पर स्कोर खड़ा कर दिया है. पहले 2 ओवर में रन थे मेरे ख्याल से 28, यानी कि आखिरी 2 ओवर में राकेश पाड़ेकर और विघ्नेश देशेकर इन्होंने शानदार गेंदबाजी की. सिर्फ 17 रन दिए और विकेट भी गवाए. टोटल लास्ट ओवर में 5 विकेट गवाए. लास्ट ओवर में अब 4 मिले अंतिम विघ्नेश देशेकर को. तो कौन जाएगा सुपर 8 के लिए क्वालिफाई? कल सुपर संडे 16 नवंबर होगा कल. और कल मात्र सभी टीमें बड़ी उम्मीद के साथ अपनी पहले ट्रॉफी की तरफ आगमन करेगी. यानी कि पहले दिन में सुपर 8 में क्वालिफाई होने वाली टीम है गावदेवी, एकटपाड़ा और किरौली. दूसरे दिन में चिंचौली और किरौली, श्रीराम 11 चिंचौली और किरौली की 2 टीमें सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है. कल स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटने और तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरकार ये टीम क्वालिफाई हो चुकी है. आज हमें 2 टीमें मिलेगी. चला टीम तळोजे मजकूर तुमचा संगणक आपण टॉस साठी पाठवायचा आहे.
तो चलिए मैच होगा ऑन, दोनों भी टीमों को देंगे शुभकामनाएं। पहली गेंद लेकर सुधीर पाटिल सामने बल्लेबाज हैं। ओ अजय कड़ू के लिए पहली गेंद, क्रॉस बैटेड से खेलना चाहते थे वैभव। तो चलिए बिल्कुल वहां पर मिलेंगे रन। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, गुड स्टार्ट बाय दी बॉलर सुधीर की ओर से, जबरदस्त शुरुआत यहां पर नजर आती हुई। लक्ष्य छोटा है जरूर, लेकिन इस पिच की अगर बात करेंगे तो लोएस्ट स्कोर भी यहां पर बचे हुए, तो शायद क्या बचा पाएंगे या बना पाएंगे चिंद्रन। हाँ ट्रैकर की बॉल फिर से एक बार ऑन साइड में मोड़ दिया है, जहां पर एक रन जरूर मिलेगा। मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय, और इसी एक रनों की मदद से खाता खुल चुका है रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन टीम का। एक रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर, प्रति ओवर कम से कम 11-12 रन बनाने पड़ेंगे, तो ये मैच उनके लिए आसान बन सकता है। लेकिन पहले 2 ओवर जो है, एक है सुधीर पाटिल की, दूसरी है भूषण पाटिल की, ये 2 ओवर काफी निर्णायक रहेंगे। 12 गेंदें क्रूशल रहेगी टीम रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन के लिए, क्योंकि जब तक मैदान के अंदर केतन कड़ू का सवाल है, वो ताकतवर बल्लेबाज है। सुधीर पाटिल तैयार, ओ तेज बॉल डाली थी, मिडल स्टंप पर पाए गए, अंपायर की उंगली आसमान में, बहुत बड़ा झटका। जो पिछले मैच के हीरो थे वो बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। सेलिब्रेशन मनाती हुई, चलिए ज्यादा समय न व्यतीत करे सुधीर, क्योंकि नेक्स्ट मैच भी शायद बैलेंस है, तो इसकी वजह से हम आपसे गुजारिश करते हैं कि ज्यादा समय, विकेट अगर लेते हैं तो फिर आप टीम मीटिंग ज्यादा ना करें। पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है बल्लेबाज अजय केतन कड़ू के तौर पर, पहला शिकार मैदान से बाहर लौट चुका है। लक्ष्य 47 रनों का है, हमने पहले भी कहा था, खास करके बहुत कुछ निर्भर करती है इस खिलाड़ी के ऊपर, और केतन को आउट लेने में कामयाब। सुधीर की लाइन लेंथ बेहतरीन, थोड़ा सा हाई एक्शन है, लसित मलिंगा जैसा उनका स्टाइल है। गेंद जब आप रिलीज करते हो तो तेज जाती है, और ये बिल्कुल तेज गेंदें हमें नजर आई। जो कोशिश नहीं गिनते वो हर हार को जीत में बदलने का हुनर रखते हैं, और मंजिल उन्हीं को मिलती है हमेशा जो कोशिश नहीं गिनते। क्या बेहतरीन यहाँ पर बॉलिंग का प्रदर्शन। पावर प्ले का पहला ओवर, नए बल्लेबाज आएंगे। ऋषिकेश पाटिल ताबड़तोड़ बल्लेबाज है, अगर एक बार इनके पाले में गेंद आए तो डेफिनेटली 6 होती है, लेकिन आप देखेंगे शायद पिछले मैच में वो 0 पर लौटे थे मैदान से बाहर। अजय कड़ू और ऋषिकेश पाटिल की ये जोड़ी, गहराई है बल्लेबाजी में रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन टीम के, लेकिन इस समय जो यहाँ पर खेल इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए। अगर आई गावदेवी पिसारे की टूर्नामेंट बने रहना है तो अच्छा खेल करना पडेगा। येस पहा अंतिम कॉल आहे तळोजे मजकूर संघ, तुमचा संघनायक आपण 5 मिनिटाच्या अवधीमध्ये आमच्यापर्यंत इथे कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, अशा आयोजन कमिटीकडून सूचना आहेत। तो चलिए गेंदबाज सुधीर वहां पर तैयार होते हैं, सामने बल्लेबाज है ऋषिकेश, ताकतवर बल्लेबाज। और चलिए पहली गेंद यहां पर जबरदस्त फेंकी, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल आया, तीसरी गेंद के ऊपर विकेट, और ये चौथी गेंद भी क्या जबरदस्त फेंकते हुए। देखिए परिवर्तन से डरना और संघर्ष से कतराना मनुष्य की सबसे बड़ी कायरता होती है। आप अपने आप को कमजोर मत समझिए, क्योंकि 5 रुपए का पेन 5 करोड़ का चेक लिखने में भी काम आता है, तो अपने आप को कम मत समझिए। एक तेरी तो दूसरी मेरी, ये बहुत कुछ निर्भर होता है। यहां पर सुधीर का गेंदबाजी चल रही है, और लीडिंग एज लगी यहां पर, इस बार फाइन लेग की रीजन में गेंद जा रही है, फील्डर पीछे दौड़ रहे जरूर, लेकिन पहुंच में नहीं है गेंद, तब तक गोली की रफ्तार से सीमा रेखा पार। 4 रन, 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 5। इस ओवर की 5 गेंदें लगभग समाप्त हो चुकी है, 5 में सिर्फ 5 रन खर्च हुए इस गेंदबाज ने। क्या बढ़िया गेंदबाजी, लेकिन इस वक्त लीडिंग एज लगा, किस्मत ने साथ दिया, और इस समय मिला यहाँ पर चौका। देखिए एक राजा की ताकत उसके भुजाओं में होती है, ब्राह्मण की ताकत उसके ज्ञान में होती है, और वैसे खिलाड़ी की ताकत उसके मेहनत से होती है, उसके भुजाओं में होती है। क्या यहाँ पर वो ताकत दिखा पाएंगे? फिलहाल अभी तक पगड़ा सुधीर का भारी है, इस पहले पावर प्ले में लक्ष्य है टोटल 47 रनों का। अभी भी जीत की बात करेंगे तो महज 42 रनों की आवश्यकता है। फाइट जबरदस्त होगी, इसमें कतई संदेह नहीं है। सामने बल्लेबाज तैयार होते हुए ऋषिकेश, फुल टॉस बॉल, मिड ऑन में फील्डर मौजूद, कोई चूक नहीं, फुल टॉस गेंद के ऊपर फुल टोल वसूल करना चाहिए था, लेकिन मिड ऑन की तरफ पाए गए। बढ़िया फील्डिंग, क्या बढ़िया कैच वहां पर पकड़ा खिलाड़ी थे, मेरे ख्याल से योगेश की ओर से ये कैच पकड़ा गया, और इसी के साथ दूसरा विकेट रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन टीम का पहले ओवर के समाप्ति के बाद। अब चाहिए जीतने के लिए 18 गेंदें और 42 धावांची गरज। चला सुधीर क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच।
18 गेंदों में 42 रनों की जरूरत है गेंदबाजी के लिए। शायद क्या भूषण का इस्तेमाल करना चाहेंगे कप्तान, क्योंकि लेफ्टी बैटर यहां पर आ चुके हैं। अजय राकेश, माफ कीजिएगा, राकेश पाड़ेकर, अजय कड़ू है, दोनों भी लेफ्टी बल्लेबाज है। दो गेंदबाजों का विकल्प है लेफ्टी का उनके पास, यानी कि बुर्दुल के पास दो लेफ्ट हैंडर बॉलर है, तो एक तरफ दोनों भी लेफ्ट हैंडर बल्लेबाज। मजा आएगा इस बैटल में। बॉलिंग मार्ग पर बॉलर आएंगे इस समय गावदेवी बुर्दुल की ओर से। लंबे कद के तेज गेंदबाज भूषण पाटिल बॉलिंग मार्ग पर, लेफ्टी वर्सेस लेफ्टी। जब यह बैटल होता है ना तो हमेशा मजा आता है देखने को। कई सारे, जिस तरीके से इंडियन प्रीमियर लीग में फिर मुंबई इंडियंस जीतेगी, क्या आरसीबी जीतेगी, क्या चेन्नई सुपर किंग जीतेगी, वैसे ये मैच में भी बहुत कुछ दारोमदार रहता है। दर्शकों की अपेक्षा रहती है कि कौन सी, हर एक टीम के फैन होते हैं। लेकिन देखेंगे यहाँ पर क्या रोशन साई स्पोर्ट्स 11 चिल्ड्रन टीम सुपर 8 के दरवाजे खटखटाएगी या फिर गावदेवी बुर्दुल टीम सुपर 8 के द्वार पर जाएगी, आने वाला समय ही बता पाएगा। बॉलर भूषण तैयार, सामने बल्लेबाज अजय। ऑफ ट्रैकर की बॉल थी लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर शायद है। अंपायर एजे सर इनका इशारा था, वाइट से वाइट बॉल कॉल। एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई इसी 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन। जीतने के लिए 41 रनों की, 41 रनों की अभी भी जरूरत है। दो महत्वपूर्ण बल्लेबाज मैदान से बाहर लौटने के बाद जान डाली है इस ओवर में गेंदबाज। पिछले ओवर में सुधीर ने, क्या सुधीर के कदमों के ऊपर कदम रखते हुए यही गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेंगे। 18 में 41 चाहिए। पिछले मैच में 19 रनों की मार मिली थी, 2 छक्के भूषण के गेंदबाजी के ऊपर आ चुके थे, लेकिन इस बार उन्हें संभल कर गेंदबाजी करनी पड़ेगी। उड़ाया इस बार, ये लीजिए, लेफ्टी के सामने जब लेफ्टी रहता है तो मुश्किलें पैदा होती है और इस मुश्किलों को दूर कर दिया है अजय कड़ू के बल्ले से। पहला बम का गोला, 6 रन। 5 मिनिटं असतील टीम तळोजी मजकूर संगणक पाठवायचा आहे। 3 वाजून 27 मिनिटं आलेत। 4 वाजून 2 मिनिटांचा टॉस झाला नाहीये ते पॅनलाइज होईल। क्या बात है, संगम राजे तुरंत आए। चलिए टॉस करेंगे, यस अतुल। तर नक्कीच टॉस आपण इथे करत आहोत। संतोषजी राजे साहेब यांच्या वतीनं त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतोय। हेडची मागणी आहे, ये सनी टेल आहे, टॉस टीम मजकूरच्या बाजूने लागलाय। चलिए, भले एंट्री लेट सबसे ग्रेट। टॉस पण जिंकलाय, संगम आम्हाला निर्णय पोहोचवा। तलोजे मजकूर टीमने, चला पाणी घेऊन जा मैदानावरती थोडासा। चला पाणी लगेचच घेऊन जा मैदानात, पाणी जर हवा असेल तर लगेच जा, कारण पाणी ओके ठीक आहे। खेळाडू स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल नवनाथ शेठ मात्रे यांच्या वतीनं आम्हाला बाईक देण्यात आली। जेडी शेठ पाटील, सुनील शेठ पाटील यांच्या वतीनं सायकल, त्याच्यानंतर विजयश्री संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं 4 ट्रॉफी आम्हाला तलोजा मजकूरचे। स्वर्गीय गुलाबबाई त्रिंबक पाटील यांच्या स्मरणार्थ देखील आम्हाला फलंदाज क्षेत्ररक्षकच्या ट्रॉफी आल्यात। तो चलिए यहाँ पर बिल्कुल अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इस बार भी बल्ले के स्लॉट में आई है, सीधा गेंद को फेंका वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, आउट ऑफ द पार्क 6 रन। ये इस ओवर में बात करेंगे, ये दूसरा छक्का बल्लेबाज आप देख सकते हैं अजय कड़ू के बल्ले से। और मैंने पहले भी कहा था लेफ्टी के खिलाफ जब लेफ्टी आता है तो समीकरण कुछ और होता है। 6 की मदद से रोशन साई स्पोर्ट्स चिल्ड्रन टीम की दुगनी रफ्तार से रन संख्या पहुंची है 20 रन, यानी कि लक्ष्य था 47 का, आप चाहिए जीतने के लिए 27 की आवश्यकता। गेंद दीजिए मैदान के अंदर, शायद गेंद गुम हो चुकी है। बेहतरीन लंबा छक्का हमें देखने को मिला। बची हुई 15 गेंदों में 27 रनों की फिलहाल आवश्यकता है। गलत सोच और गलत अंदाजा क्रिकेट के खेल में हमेशा गुमराह कर देता है। जिसने भी खुद को किया है मैदान में खर्च, क्योंकि दुनिया ने उसी को किया है गूगल पे सर्च। और ये जरूर अजय कड़ू की बल्लेबाजी आज यूट्यूब पर सर्च करेगी अगर ये मैच जिताते हैं तो, या फिर भूषण ने अपने गेंदबाजी में कमबैक करना पड़ेगा। तर 5 दिवस आम्हाला लाईव्हची व्यवस्था करून दिली ते एकनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। एकनाथ शेठ यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह स्पॉन्सरशिप करून दिली गेली, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। आणि फ्री इंटरनेट सेवा देखील आम्हाला नंदू म्हात्रे यांच्याकडून राकेश पाटिल यांच्याकडून देण्यात आली, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो। ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, 1 रन जरूर वहां पर मिलेगा, दूसरे की कोशिश कर रहे थे लेकिन मना कर दिया।
त्याच्यानंतर मुकुंद चंदर म्हात्रे साहेब, चंदर आलो म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आम्हाला सामनावीरच्या ट्रॉफी देखील देण्यात आल्या आहेत. भगवान शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ चंद्रराज भगवान म्हात्रे साहेब पिसारवे यांच्या वतीनं कूलर देण्यात आला. योगेश बालकृष्ण पाटील साहेब यांच्या वतीनं पाणी आम्हाला देण्यात आला. प्रताप पाटील साहेब पेठाली यांच्या वतीनं सर्व चेंडू आम्हाला देण्यात आले. स्वर्गीय निरावंतीताई संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांनाही श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीनं. धर्मबाई पाटील यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीनं. लॉन्ग ऑफ की तरफ खेला हुआ स्ट्रोक, ओ खराब फील्डिंग है, ये मौका मिलेगा कि सीमा रेखा की तरफ, क्या कर रही है बुर्दुल, तुम पहले ही रन कम है और इस तरीके की फील्डिंग खराब करोगे तो 4 रन मैच दूर जाएगा. त्याच्यानंतर आज दिवसभर पारितोषिक होतं संजय म्हात्रे रविकांत म्हात्रे साहेब यांच्या बॅनरला कोणी षटकार ठोकेल त्यांच्यासाठी नंदू म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा उद्याच्या सुपर मध्ये जाणाऱ्या संघाने अगदी वेळेवर उपस्थित राही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. क्या बढ़िया बल्लेबाजी हो रही है, फील्डरों का साथ नहीं मिल पा रहा है. और टो क्रशर यॉर्कर डालने की कोशिश, अंतिम गेंद थी शायद इस ओवर की. और इसी के साथ देखते देखते ओवर नंबर दूसरा भी समाप्त हो चुका है. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 25, यानी कि जीतने के लिए 12 गेंदों में 22 रनों की आवश्यकता. तो मेरे ख्याल से होता है कभी कभी जतीन, अंकुश बॉम्बे जैसे गेंदबाज इनके पास है, एक हाथ राइटी को निकालना चाहिए था, 2 लेफ्टी थे लेकिन उनके भी 2 लेफ्टी विकल्प है. एक भूषण था और दूसरा आदर्श. आई थिंक मेरे ख्याल से दोनों भी लेफ्टी बॉलर है. परेशानी है, एक तरफ कुआं तो एक तरफ खाई है, जाएंगे तो कहाँ. बीच में अगर करते इस्तेमाल शायद गेंदबाज का तो ठीक ठाक था और कहीं पावर प्ले में 1 ओवर भी करना चाहिए था, लेकिन अजय है वो सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके. 12 में चाहिए 22 रनों की आवश्यकता. दोस्तों इसके बाद कहीं मत जाइए, दिल थाम कर रही है. रोहिंजन और तलब से मस्कूर के बीच में बड़ा मैच आपके सामने. जिस सचिन कड़ू ने आज 10 रन डिपेंड किए थे, उन्होंने कहा कल अगर मैच खेलोगे तो कल मुझे 20 भी पड़ सकते हैं. तो क्या जो है वो आज ही आप कीजिए, क्योंकि उन्होंने 1 गेंद में 1 रन भी बचाई आज. तो चलिए इस्तेमाल किया जा रहा है गेंदबाज अजय बॉम्बे की ओर से, अंकुश बॉम्बे माफ कीजिएगा. पहली गेंद बेहतरीन फेंकी. देखिए जो फरक गिरता है. तर बुर्दुलगावचे सन्माननीय मोहन शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल मोहन शेठ यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे सागरबाई पाटील असतील त्यांचंही सहर्ष स्वागत. तो 11 गेंदे और 22 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. क्या जबरदस्त फाइट चल रही है, ठस्सन मुकाबला है अभी तक 2 टीमों के बीच में. बड़ा शॉट हवाई यात्रा लेकर जाएगी स्टैंड में सीधा. अगर बल्ले के पाले में इनकी गेंद आती है तो डेफिनेटली 6 रन ठोक दीजिए. शेठ पाटिल बुर्दुल ये भी मैच का आनंद लेते हैं, उनका भी स्वागत करेंगे. संघर्ष और ये धैर्य ये साथी है, आप बड़ी मंजिल हासिल कर सकते हैं. और ये संघर्ष और धैर्य दोनों टीमें मैदान के अंदर दिखा रही है. इसी 6 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचे 31 रन. जीतने के लिए 10 गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत. अंकुश बॉम्बे को लाया है गेंदबाजी के लिए, लेकिन जब कोई बल्लेबाज अगर सेट होता है ना तो फिर किसी भी गेंदबाज को लाइए आप, वहां पर आपको मार ही मिलेगी. और शायद ये मार मैदान के अंदर देते हुए जीवन का सबसे बड़ा गुरु होता है वक्त. क्योंकि जो वक्त सिखाता है ना वो दुनिया का कोई स्कूल नहीं सिखाता. समय समय की बात है छोटे, जिसका आ गया वो छा गया. और समय किसी का मोहताज नहीं, वो उसके हिसाब से ही ढलता है. इस बार खींच लिया, इस गेंद को लपेट लिया है स्क्वायर लेग सीमा रेखा के पार. दैट्स अ बिग 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 हिट. छह रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर अब तक 37 रन. जीतने के लिए लक्ष्य था 47 रनों का. अब 9 गेंदों में चाहिए 10 रनों की जरूरत. जीवन का सबसे बड़ा वक्त गुरु होता, वक्त गुरु है. और निश्चित तौर पर यह वक्त जो सिखाता है वो कोई नहीं सिखाता.
और फुल टॉस बॉल स्वीप कर दिया इस गेंद को स्क्वेयरली की तरफ। अच्छी फील्डिंग नजर आती हुई, 1 रन पूरा संतुष्ट होंगे वहां पर दोनों भी बल्लेबाज। इसी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 48 रन। जीतने के लिए 8 गेंदों में चाहिए 9 रनों की जरूरत। खेलते समय अपनी मेहनत पर भरोसा रखिए, क्योंकि बिना मेहनत आपको कुछ नहीं मिलेगा। देखिए, आपके खेल में गुरूर कम होना चाहिए। एवरीथिंग इज पॉसिबल, बस सोच में आपके दम होना चाहिए। क्या सोच दिखा पाएंगे गाउदेवी 11 बुर्दुल टीम के गेंदबाज? जहां पर अंकुश को लाया गया, 2 लगातार के छक्के अंकुश के ऊपर आ चुके हैं। कठिन परिस्थिति है कि दोनों भी बाएं हाथ के बल्लेबाज टूट पड़े इस वक्त बुर्दुल के गेंदबाज के सामने। ओ बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, लेकिन मिड ऑन की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग ऑन में गेंद को उठाए फील्ड करे, मात्र केवल 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचाए 39-39 की तरफ, यानी कि जीतने के लिए आप चाहिए। आने वाली गेंदें हैं 7 और जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता। 7 गेंदें और 8 रनों की जरूरत। और इस बार भी उड़ाया है, इस बार सीधा डीजे कक्ष की तरफ, एक टप्पा लेकर हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर से सीधा 6 रन। समीकरण बदलेगा 3 ओवर की समाप्ति के बाद 45, यानी कि जीतने के लिए 6 गेंदें 2 की जरूरत। चलिए, 6 गेंदों में चाहिए जीतने के लिए बिल्कुल 2 रनों की जरूरत। एक तरफा ये मैच कर दिया है। लगभग 15 से अधिक 45-15 की रिक्वायर्ड रन रेट से करंट रन रेट से चल रही है, यानी कि सुपर 8 में दावेदारी पक्की करने की तैयारी में। लेकिन क्या कोई करिश्मा कर पाएगा इस वक्त गेंदबाजी में टीम गावदेवी बुर्दुल की ओर से? बघा, उद्याच्या सुपर 8च्या लढती उद्या कुठलाही ऍडजस्टमेंट तुम्हाला केला जाणार नाही, कारण तुमच्या आता एंट्री फी जमा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वेळेवर यावं लागेल। इथे कुठलाही गई केली जाणार नाही। पहिला सामना किरवली मंगेश विरुद्ध एकटपाडा, बरोबर तुम्हाला 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। त्याच्यानंतर किरवली ब विरुद्ध श्रीराम 11 चिंचोली, आकाश शेलके समालोचक यांचा संघ, तुम्हालाही वेळेवर उपस्थित व्हायचं आहे। तिसरा सामना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान गावदेवी उसाटणे विरुद्ध तिसाई मरुआई बोरखार या संघांमध्ये लढाई असेल। आणि चौथा सामना म्हणजे चौथ्या दिवशी जे संघ आज क्वालिफाय होतील त्यांचा सामना उद्या शेवटचा असेल। आणि उद्या मला तर वाटतंय विनर वर्सेस विनर होणार नाही, सर्व फ्रेश सामने होतील। आणि शार्प 9 वाजता म्हणजे धुका जाईल ना, तोपर्यंत धुका पण घालू शकतील, भरोसा नाही पेसरांचा। एका दिवसात मैदान केलं तर धुक्या की क्या चीज है। तो चलिए, यहाँ पर मैच पूरी तरीके से जीता है टीम रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन। हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज के चौथे दिन की टीम बनी है सुपर 8 में क्वालिफाई होने वाली रोशन साई स्पोर्ट्स 11। अभिनंदन चिंद्रन टीम। मैन ऑफ द मैच का हीरो अजय कड़ू, जिनके बल्ले से 5 आसमानी छक्के देखने को मिले और जिन्होंने 11 गेंदों में 35 रनों की नाबाद पारी खेली, वो अजय रहे मैन ऑफ द मैच के हीरो।